रामकृष्ण हरी. स्वागत आहे आपलं भक्तिछंद या युट्यूब चॅनलवरती. मी रवी चव्हाण. आज आपण आषाढी वारी निमित्त संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पुण्यातील आळंदी या ठिकाणी आहोत. तर या ठिकाणी आज आपण चालावा विठ्ठल बोलावा विठ्ठल या कार्यक्रमानिमित्त जे माऊलींचे भक्त आहेत या भक्तांना काही प्रश्न विचारणार आहोत. तर जे पण भक्त संत ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रश्नाचे 3 उत्तर करेक्ट देतील त्या भक्तांना सुंदर अशी विठ्ठलाची मूर्ती भेटणार आहे. आणि जे या सहभागी होतील त्यांना संत ज्ञानेश्वर माऊलींचं छोटंसं हरिपाठाचं पुस्तकी गिफ्ट दिलं जाणार आहे. तर चला सुरुवात करूयात आळंदीतून. रामकृष्ण हरी. आज आम्ही आषाढी एकादशी निमित्त विशेष आपल्या आळंदी या ठिकाणी चालावा विठ्ठल बोलावा विठ्ठल या कार्यक्रमाचं आयोजन केलंय. तर याच्यामध्ये आम्ही जे पण वारकरी भक्त आहेत जे माऊलींच्या भेटीला आलेले आहेत दर्शनासाठी, तर त्या भक्तांना माऊलींचे 3 प्रश्न विचारले जाणार आहेत. तर त्याच्यामध्ये जे पण भक्त माऊलींचे 3 प्रश्नाचे उत्तर बरोबर देतील त्यांना सुंदर अशी छोटीशी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती गिफ्ट दिली जाणार आहे. आणि जे यामध्ये सहभागी होतील त्यांना माऊलींच्या हरिपाठाचं छोटंसं पुस्तक दिलं जाणार आहे. तर पहिला प्रश्न आपण माऊलींसाठी विचारूया. संत ज्ञानेश्वर माऊलींचं संपूर्ण नाव काय? संत ज्ञानेश्वरी महाराजांचं नाव ज्ञानेश्वर. त्यांच्या वडिलाचं नाव विसरलं सॉरी. दुसरा प्रश्न. संत ज्ञानेश्वर माऊली यांनी जी ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला पंत होतं, ज्ञानेश्वर विठ्ठल पंत हे त्यांचं संपूर्ण नाव माऊलींचं. तर दुसरा प्रश्न असा आहे की संत ज्ञानेश्वर महाराजांनी जो ग्रंथ लिहिला ज्ञानेश्वरी तो कोणत्या भाषेमध्ये लिहिला? तो संस्कृत आहे, मराठीमध्ये पण आहे, भाषेमध्ये लिहिले त्यांनी. ओके. तर माऊलींनी दुसऱ्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते बरोबर दिलेलं आहे की जो ज्ञानेश्वर माऊलींचा जो ग्रंथ आहे तो मराठीमध्ये लिहिलेला आहे. तिसरा प्रश्न असा आहे माऊली की संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या भावंडांचे म्हणजे ते किती बहीण भाऊ होते आणि त्यांचं नाव? संत एकनाथ, नामदेव, सोपान एकनाथ आणि मुक्ताबाई आणि माऊली ज्ञानेश्वर असे 4 जण होते. 3 भाऊ आणि 1 छोटी बहीण होती. ओके. तर माऊलींकडून आपल्याला एका प्रश्नाचं उत्तर बरोबर आलेलं आहे. तर माऊलींना आपण ज्ञानेश्वरी हे पुस्तक आपल्या चॅनल कडून गिफ्ट देणार आहोत. रामकृष्ण हरी. सहभाग घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांना. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. स्वागत आहे आपलं भक्तिछंद या युट्यूब चॅनल मध्ये. आम्ही आज आषाढी वारी निमित्त विशेष आळंदी या ठिकाणी कार्यक्रम ठेवलाय की संत ज्ञानेश्वर माऊलींबद्दल आम्ही 3 प्रश्न विचारले जातील. तर त्या 3 प्रश्नाचे जर तुम्ही करेक्ट उत्तर दिलं तर तुम्हाला सुंदर अशी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती भेटणार आहे. आणि जरी उत्तर नाही आलं तरी तुम्हाला जी ज्ञानेश्वर माऊलींच्या हरिपाठाचं छोटंसं पुस्तक आहे ते गिफ्ट दिलं जाईल. तर जो प्रश्न विचारला जाईल तो तुम्ही जर तुमच्यापैकी कोणालाही येत असेल तर त्या प्रश्नाचं ते उत्तर सांगू शकतात. तर पहिला प्रश्न असा आहे की संत ज्ञानेश्वर माऊली यांचं संपूर्ण नाव काय? ज्ञानेश्वर विठ्ठल पंत कुलकर्णी. अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे दादांनी. त्यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे. तर दुसरा प्रश्न असा आहे की संत ज्ञानेश्वर महाराजांच्या बहिणीचं नाव काय होतं? दुसऱ्याही प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. आता शेवटचा आणि सोपा प्रश्न. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जेव्हा आळंदीतून निघते त्याच्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा पहिला मुक्काम कोणत्या ठिकाणी असतो? सासवड. आळंदी. बरोबर उत्तर दिलेलं आहे. तर हे जे दादा आहेत, दादा तुमचं गाव कुठलं? अकोला. अकोला. अकोल्याचे आहेत सर्वजण. तर त्यांनी 3ही प्रश्नाची उत्तर दिलेली आहेत. तर आपण त्यांना सुंदर अशी विठ्ठलाची जी मूर्ती आहे ते गिफ्ट देऊन त्यांचं स्वागत करणार आहोत. तर प्लीज घ्या. तर महाराज ही आमची चॅनल कडून सुरुवातच आहे त्याच्यामुळे आम्ही छोटस गिफ्ट म्हणजे माऊलींचं देत आहे विठ्ठल रुक्माई. तर सर्वांनी ती स्वीकार करावा.
रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. चालावा विठ्ठल बोलावा विठ्ठल या आमच्या चॅनल कडून आम्ही एक आज मुलाखतीचं आयोजन केलंय. जसं की ज्ञानेश्वर माऊलींच्या आळंदी या ठिकाणी आहोत आम्ही. तर तिथे आम्ही संत ज्ञानेश्वर माऊली बद्दल 3 प्रश्न विचारणार आहेत. जर तुम्ही त्या 3 प्रश्नाची बरोबर उत्तरं दिली तर तुम्हाला सुंदर अशी एक विठ्ठलाची मूर्ती आमच्याकडून गिफ्ट भेटणार आहे. आणि दुसरं, जर तुम्ही 3 प्रश्नाची उत्तरं नाही आली तर तुम्ही सहभाग घेतला, त्यामुळे आमच्याकडून छोटस तुम्हाला हरिपाठाचं पुस्तक गिफ्ट दिलं जाणार आहे. तर तुमच्यासाठी पहिला प्रश्न असा आहे की संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आईचं आणि वडिलाचं नाव काय होतं? विठ्ठल पंत आणि रुक्मिणी. तर पहिल्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते माऊलीने अगदी बरोबर दिलेलं आहे. तर माऊलींसाठी दुसरा प्रश्न असा आहे की संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जेव्हा आळंदीतून निघते तेव्हा पालखीचा दुसरा मुक्काम हा कोणत्या ठिकाणी असतो? दगडूशेठ गणपती. पुण्यामध्ये. पुण्यामध्ये नाव सांगू शकता? नाही, पुण्यामध्ये थांबते. तर पुण्यामध्ये भवानीपेठ या ठिकाणी पालखी जी आहे ती मुक्कामाने असते, पण पुण्यामध्ये हे उत्तर अगदी बरोबर दिलेलं आहे. तर तिसरा प्रश्न असा आहे माऊली आपल्यासाठी की संत ज्ञानेश्वरांची जी ज्ञानेश्वरी लिहिली तिला अजून एक वेगळ्या नावाने ओळखलं जातं, तर ते नाव सांगू शकता का? ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी जो ग्रंथ आहे तो ज्ञानेश्वरी या नावाने ओळखला जातो. अजून एक वेगळं नाव आहे, तर ते नाव सांगू शकता? ठीक आहे. माऊलींसाठी अजून एक प्रश्न आपण विचारूयात. ज्ञानेश्वरांची जी पालखी आहे ती हडपसर मार्गे जाते, बरोबर? तर ती भवानी पेठेपासून निघाल्यानंतर माऊलींचा जो 20व्याचं ठिकाण आहे पुण्यातनं बाहेर पडताना ते कोणत्या ठिकाणी सांगू शकता? जसं की बेकराई नगर असेल, फुरसुंगी असेल, हडपसर असेल, किंवा ते याच्यामधलं नाव माहित आहे का? 20व्याचं ठिकाण कोणतं माऊलींच्या पालखीचं? तर ज्ञानेश्वर माऊलींच्या 20व्याचं ठिकाण जे आहे पहिलं ते हडपसर गाडीतळ या ठिकाणी आहे. माऊलींना आपण 4 प्रश्न विचारले होते, त्याच्यातील 2 प्रश्नांची उत्तर अगदी बरोबर दिले. माऊलींचं खूप खूप धन्यवाद. तर माऊलींसाठी आम्ही हरिपाठाची 2 पुस्तकं देत आहोत. खूप खूप धन्यवाद. रामकृष्ण हरी. चालावा विठ्ठल बोलावा विठ्ठल या कार्यक्रमात आपल्याला ही सुंदर अशी फॅमिली भेटलेली आहे, तर त्यांचं स्वागत करूया आपल्या चॅनल कडून. तर माऊली, आम्ही आषाढी वारी निमित्त संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आळंदी या ठिकाणी आषाढी एकादशी निमित्त चालावा विठ्ठल कार्यक्रम घेण्यात येतात. त्याच्यामध्ये संत ज्ञानेश्वर माऊलींची जी जीवनगाथा आहे पूर्ण त्याच्याबद्दल 3 प्रश्न विचारले जातील तुम्हाला. त्या 3 प्रश्नाची जर तुम्ही तर तुम्हाला आमच्याकडून सुंदर अशी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती भेटणार आहे. आणि जरी येत नसल प्रॉब्लेम नाहीये, तुम्हाला सुंदर असं हरिपाठाचं एक पुस्तक आमच्याकडून भेटवस्तू म्हणून दिलं जाईल. तर पहिला प्रश्न असा आहे की संत ज्ञानेश्वर माऊलींचं संपूर्ण नाव काय होतं? तुम्हाला जर नाही आला तर टाइम करून घेऊ शकता, किंवा नाही आला तर सांगू शकता. आम्ही दुसरा प्रश्न विचारतो तुम्हाला. ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांच्या वडिलांचं नाव. ओके, आठवण सांगू शकता, काय प्रॉब्लेम नाही. ओके, ठीक आहे. माऊलींना संत ज्ञानेश्वरांचं जे नाव आहे ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी हे त्यांचं संपूर्ण नाव आहे. तर दुसरा प्रश्न माऊलींसाठी असा आहे की संत ज्ञानेश्वर माऊलींनी कोणत्या ठिकाणी समाधी घेतली? संत ज्ञानेश्वर माऊलींनी आळंदी या ठिकाणी समाधी घेतली. ओके, अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे माऊलींनी. आता तिसरा प्रश्न असा आहे माऊलीसाठी शेवटचा की संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या आळंदी या ठिकाणी समाधी घेतली तर एक नदीकाठी समाधी घेतली, तर त्या नदीचं नाव सांगू शकता का? नदीचं नाव इंद्राणी असं नाव आहे त्या. अगदी बरोबर प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. तर 2 प्रश्नाची उत्तर करेक्ट दिले, तर माऊलींसाठी अजून एका प्रश्नाचं उत्तर आपण विचारूयात त्यांना. तर संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या
जे भाऊ होते त्यांचं नाव सांगू शकतो? निवृत्ती महाराज, सोपान महाराज, मुक्ताबाई असे 4 भावंड होते. तर माऊलींनी आपण त्यांना 4 प्रश्न विचारले होते, त्याच्यातल्या 3 प्रश्नाचे अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे. तर त्यांना आपण सुंदर अशी विठ्ठलाची मूर्ती, त्यांनी जे प्रश्न विचारले आहेत त्याबद्दल आपण त्यांना देत आहेत. माऊलींनी अगदी बरोबर उत्तर दिलेले आहेत. माऊली रामकृष्ण हरी, खूप खूप धन्यवाद तुम्हाला विठ्ठलाची मूर्ती देण्यात येईल. रामकृष्ण हरी, स्वागत आहे आपलं भक्तिछंद या युट्यूब चॅनल मध्ये. आज आम्ही चालावा विठ्ठल बोलावा विठ्ठल हा आषाढी वारी निमित्त संत ज्ञानेश्वर माऊलींच्या आळंदी या ठिकाणी कार्यक्रम घेत आहोत. तर यामध्ये आम्ही तुम्हाला संत ज्ञानेश्वर माऊलींची जी जीवनगाथा आहे त्याच्याबद्दल 3 प्रश्न विचारले जातील. जर तुम्ही 3 प्रश्नाची अगदी करेक्ट उत्तर दिली तर तुम्हाला सुंदर अशी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती भेटणार आहे. आणि जरी उत्तर नाही आली तरी ज्ञानेश्वर माऊलींच्या हरिपाठाचं छोटीशी भेटवस्तू आमच्याकडून तुम्हाला मिळणार आहे. तर सुरुवात करूयात. पहिला जो प्रश्न आहे तो संत ज्ञानेश्वर माऊलींचं संपूर्ण नाव काय? ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी. ताईंनी अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे. तर दुसरा प्रश्न असा आहे काकू, दुसरा जो प्रश्न आहे, संत ज्ञानेश्वर महाराजांना किती बहीण आणि भावंडे होते आणि त्यांचं नाव? 4 भावंड होते, ज्ञानेश्वर, मुक्ताई, सोपान, निवर्ती. अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे ताईंनी. आता शेवटचा प्रश्न आहे. शेवटचा प्रश्न जर बरोबर उत्तर दिलं तर त्यांना सुंदर अशी विठ्ठलाची मूर्ती गिफ्ट भेटणार आहे. तर शेवटचा प्रश्न असा आहे की संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जेव्हा आळंदीतून निघते तेव्हा ज्ञानेश्वर महाराजाच्या पालखीचा पहिला मुक्काम कोणत्या ठिकाणी असतो? पुण्यात. विचार करून सांगू शकतो तुम्ही. पहिला मुक्काम नाही, मंदिरात. मंदिर, हा इथंच. तर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा जो मुक्काम आहे तो आळंदीतच संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मामाच्या घरी असतो. तर 3ही प्रश्नाचे अगदी करेक्ट उत्तर दिलेले आहेत. तर खूप खूप धन्यवाद तुमचं. आमच्याकडून तुम्हाला छोटीशी विठ्ठल रुक्मिणीची जी मूर्ती आहे ती भेट म्हणून ताई सोबतच विठ्ठल रुक्मिणी घेऊन आलेल्या आहेत आपल्या भेटीला. थँक्यू. रामकृष्ण हरी, चालावा विठ्ठल बोलावा विठ्ठल हा जो कार्यक्रम आहे आमच्या चॅनल तर्फे आम्ही आज आषाढी वारी निमित्त माऊलींच्या समाधीस्थळी घेत आहोत आळंदी या ठिकाणी. तर या कार्यक्रमामध्ये आम्ही जे संत ज्ञानेश्वर माऊली आहेत त्यांची जीवनगाथा, जसं की त्यांच्या ज्ञानेश्वर माऊलींबद्दल कोणतेही रँडमली तुम्हाला 3 प्रश्न विचारले जातील. जर 3 प्रश्नाची तुम्ही करेक्ट उत्तरं दिली तर त्याच्यामध्ये तुम्हाला संत ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रश्नाची उत्तरं दिल्याबद्दल आमच्याकडून एक छोटीशी भेटवस्तू म्हणजे विठ्ठल रुक्मिणीची सुंदर अशी मूर्ती दिली जाईल. जर त्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला नाहीत आली तरी पण तुम्हाला संत ज्ञानेश्वर माऊलींचं हरिपाठाचं पुस्तक देण्यात येईल. तर दादा, पहिला प्रश्न असा आहे की संत ज्ञानेश्वर महाराजांचे संपूर्ण नाव काय? ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी हे संपूर्ण नाव आहे. ओके, दादांनी पहिल्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते अगदी बरोबर दिलेलं आहे. तर दुसरा प्रश्न असा आहे की संत ज्ञानेश्वर महाराजांनी कोणत्या वर्षी समाधी घेतली? संत नामदेवांनी 21व्या वर्षी समाधी घेतली. अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे ताईंनी. तर शेवटचा प्रश्न असा आहे की संत ज्ञानेश्वर महाराजांचे समाधी स्थळ आहे त्या ठिकाणाचं नाव काय? आळंदी. अगदी बरोबर 3ही प्रश्नाची उत्तर दिलेले आहेत. तर ही जी फॅमिली आहे त्यांना आपण सुंदर अशी विठ्ठलाची रुक्मिणीची जी मूर्ती आहे ते देऊन त्यांचं स्वागत करूयात. खूप खूप धन्यवाद. तुम्ही खूप सुंदर असे उत्तर दिलेले आहेत, त्याबद्दल तुम्हाला असे मूर्तीची. रामकृष्ण हरी, आज जो आम्ही चालावा विठ्ठल बोलावा विठ्ठल या कार्यक्रमाचं आषाढी वारी निमित्त संत ज्ञानेश्वर महाराजांचे जे समाधी स्थळ आहे त्या समाधीस्थळी संत ज्ञानेश्वर माऊलींची जी जीवनगाथा आहे ह्याच्याबद्दल आमच्या चॅनलकडून आम्ही तुम्हाला 3 प्रश्न विचारणार आहेत. जर त्या 3 प्रश्नाची उत्तरं तुम्ही बरोबर दिली तर विठ्ठल रुक्मिणीची सुंदर अशी मूर्ती तुम्हाला आषाढी एकादशी निमित्त आमच्याकडून मिळणार आहे माऊली. तर पहिला जो प्रश्न आहे तो संत ज्ञानेश्वर माऊलींची जी पालखी आळंदी या ठिकाणाहून निघते त्याच्यानंतर संत ज्ञानेश्वर माऊलींच्या जो पालखी 4था मुक्काम कोणत्या ठिकाणी असतो? सासवड ठिकाणी. अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे माऊलींनी. सासवड या ठिकाणी असतो. तर दुसरा जो प्रश्न माऊली, तो दुसरा प्रश्न असा आहे
की संत ज्ञानेश्वर महाराजांनी जो ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिलाय त्या ग्रंथाला अजून एका नावाने ओळखलं जाते, तर ते नाव सांगू शकता का? नाव विसरलो ना ते नाव. ठीक आहे. तर तिसरा जो प्रश्न आहे, दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर माऊलीला नाही आलेलं आहे, तर तिसरा प्रश्न विचारत आपण. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या बहिणीचं नाव काय होतं? आपलं ज्ञानेश्वर महाराज बहिणीचं ना, मुक्ताबाई. अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे. तर 3 प्रश्नामध्ये 2 प्रश्नाची उत्तर अगदी बरोबर दिलेली आहेत. तर त्यांना आपण 4था प्रश्न विचारणार आहोत. तो असा आहे की संत ज्ञानेश्वर महाराजांनी जे समाधी घेतलेली आहे नदीच्या ठिकाणी, तर त्या नदीचं नाव काय आहे? इंद्रायणी. माऊलींना आपण 4 प्रश्न विचारले होते, त्यामधील 3 प्रश्नाचे अगदी बरोबर उत्तर दिलेले आहे. तर माऊलींना आपण आपल्या चॅनल कडून एक छोटीशी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आषाढी वारीनिमित्त भेटवस्तू म्हणून देत आहोत, तर ती माऊलींनी स्वीकारावी. रामकृष्ण हरी. तर माऊलींचं असं एक म्हणणं होतं की आम्ही तर त्यांना प्रश्न विचारतच आहोत, पण त्यांचं आपल्या चॅनलच्या माध्यमातून असं एक म्हणणं होतं की त्यांना जे पण प्रेक्षक हे आपलं चॅनल बघणार आहेत, जे पुण्यातले प्रेक्षक आहेत, त्यांच्यासाठी खास आहे. माऊली 3 प्रश्न सांगणार आहेत आपल्याला, तर त्या 3 प्रश्नाची जे पण आपल्याला कमेंट मधून योग्य उत्तर देणार आहेत, त्यांना पुण्यामध्ये जे राहत असतील त्यांना घरपोच जी श्री विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे ती मूर्ती त्यांना घरपोच आमच्या चॅनल तर्फे आम्ही भेटवस्तू म्हणून नेऊन देणार आहोत. तर माऊली, काय प्रश्न आहेत तुमचे 3? गेले तो आले नाही, बसलेत ते उठले नाही, आणि उठलेत ते खाली बसलेत नाही. ओके. तर माऊलींचे जे प्रश्न आहेत ते मी रिपीट करतो तुम्हाला, की माऊलींनी पहिला प्रश्न विचारला, जे गेले ते आलेले नाहीत, जे उभा आहेत ते बसलेले नाहीत, आणि जे बसलेले आहेत ते उठलेले नाहीत. ह्या 3 प्रश्नाची उत्तरं जे पण आम्हाला कमेंट मधून योग्य देतील त्यांना पुण्यामध्ये जे पण भक्त आहेत त्यांना पुण्यामध्ये आमच्या चॅनल कडून घरपोच विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती भेटवस्तू म्हणून देण्यात येईल. तर सर्वांनी प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. रामकृष्ण. रामकृष्ण.